प्रसिद्ध नाटककार आणि रंगकर्मी अशोक पाटोळे यांचं निधन झालंय। मुंबईमध्ये दीर्घ आजारानं पाटोळे यांचं निधन झालंय। अनेक गाजलेल्या नाटकांचं लेखन अशोक पाटोळे यांनी केलेलं होतं। आयजीच्या जीवावर बायजी उदार ही त्यांची पहिली एकांकिका, त्यानंतर आई रिटायर होतीये, श्यामची मम्मी, एक चावट संध्याकाळ अशा अनेक गाजलेल्या नाटकांचं लेखन अशोक पाटोळे यांनी केलं होतं। अनेक गाजलेल्या दूरदर्शन मालिकांसाठी सुद्धा पाटोळे यांनी लेखन केलं होतं। पाटोळे यांच्या इच्छेनुसार त्यांच्या पार्थिवावर अंत्यविधी न करता देहदान करण्यात येणार आहे। प्रसिद्ध रंगकर्मी नाटककार अशोक पाटोळे यांचं निधन झालंय आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी जयंती वाघधरे सध्या आपल्या बरोबर आहेत। तर जयंती, काय नेमकी माहिती मिळते? अशोक पाटोळे यांचं दीर्घ आजारानं निधन झालंय। अनुपमा, अशोक पाटोळे हे केवळ एक लेखक नसून एक उत्तम अभिनेता होते, रंगकर्मी होते। अनेक सिनेमे आणि टेलिव्हिजन मालिकांसाठी त्यांनी खरं तर लेखन केलं होतं। आई रिटायर होते हे त्यांचं अत्यंत गाजलेलं नाटक आणि केवळ कॉमेडीच नव्हे तर रोमॅन्टिक असो, फॅमिली ड्रामा असो, याचबरोबर चावट संध्याकाळसारखं एक ॲडल्ट कॉमेडी नाटक ही रंगभूमीवर आणण्याचं धाडस त्यांनी केलं। म्हणजे त्यावेळेला अनेक निर्मात्यांनी या नाटकाचा विरोध केला आणि अनेक ठिकाणी या नाटकाचा विरोध झाला। पण हे नाटक जरी वादग्रस्त ठरलं असलं तरी अनेक नाट्यगृहांमध्ये हाऊसफुलचे बोर्ड झळकावण्यातही अनेकदा या नाटकाला यश मिळालं होतं। त्यांची विचारसरणी असो, त्यांचं लेखन असो, हे खूप वेगळं होतं, विविधता होती त्यात। एवढंच नाही तर जाता जाताही त्यांची अखेरची इच्छा होती की त्यांचं पार्थिव हे बॉडी डोनेशनसाठी दिलं जावं, त्याचाही पुरेपूर वापर व्हावा। त्यामुळे कुठेतरी अशोक पाटोळे गेल्यानं एक मराठी रंगभूमीसाठी असो किंवा स्मॉल स्क्रीनसाठी असो एक मोठं नुकसान आहे, एक मोठा धक्का आहे। निश्चितच, आणि एकंदरीतच कलाक्षेत्राची पोकळी न भरून निघणारी आहे अशोक पाटोळे यांच्या जाण्यानं। दीर्घ आजारानं अशोक पाटोळे यांचं निधन झालंय। धन्यवाद जयंती, दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।